अस्सलाम अलैकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ विधान परिषद चुनाव में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार अमरनाथ राजूरकर ने भारी अक्सरियत से कामयाबी हासिल करते हुए मुसलसिल तीसरी मर्तबा कामयाबी हैट्रिक का एजाज अपने नाम कर लिया है। इंतखाबी नताइज के मुताबिक अमरनाथ राजूरकर को 339 वोट हासिल हुए, जबकि महाविकास आघाड़ी की जानिब से शिवसेना उम्मीदवार कृष्णा पाटिल अष्टीकर को सिर्फ 84 वोट मिल सके। इसके अलावा वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार प्रशांत इंगोले को 5 वोट हासिल हुए। काबिल जिक्र बात यह है कि कुल 451 वोटों में से 23 वोट मुस्तरद करार दिए गए। नांदेड़ मुकामी इख्तियारी इदारे हल्के के लिए वोटों की गिनती आज सुबह 8 बजे जिला कलेक्टर दफ्तर के मनसूबाबंदी भवन में शुरू हुई। इब्तदाई मरहले ही से बीजेपी उम्मीदवार अमरनाथ राजूरकर को वाज़ेह बरतरी हासिल रही, जो आखिर तक बरकरार रही और उन्होंने बड़ी आसानी से कामयाबी दर्ज कराई। इस कामयाबी के साथ बीजेपी ने नांदेड़ के इस अहम हलके में अपनी सियासी गिरफ्त मज़ीद मजबूत कर ली है, जबकि महाविकास आघाड़ी को एक बड़ा सियासी धचका लगा है। स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे निकाल आता हाती येऊ लागलेले आहेत आणि मला आनंद आहे की महायुती प्रचंड मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एक भक्कम स्थान महायुतीचं होतंच, पण अधिक भक्कम झालेलं आहे असं मी म्हणलं तर वावं ठरू नये। नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून महानगर अध्यक्ष महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर एक कार्यकर्ता खऱ्या अर्थाने आज त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालेलं आहे। मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि आपले आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रथम मी आभार व्यक्त करू। त्यांनी उमेदवारी एका कार्यकर्त्याला देऊन महानगर अध्यक्षाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। केंद्रीय नेतृत्वामध्ये मोदी साहेबांचे, नवीन साहेबांचे आणि अमित शाह साहेबांचे आभार मानतो की त्यांनी राज्याच्या प्रस्तावाला अनुमती दिली आणि अमरनाथचं नावावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीतून अमरनाथ राजूरकर हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले, हे मला याचा आनंद आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आता सर्वत्र भाजपमय वातावरण आहे। एकीकडे आपण पाहतोय की महानगरपालिकामध्ये भाजपचा महानगरपालिका आलेली आहे, नगर परिषदेमध्ये आलेले आहेत 5चे 5 आमदार आणि जिल्ह्यातील सगळे 9चे 9 आमदार हे आता महायुतीचे आज नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत। आणि महाराष्ट्राचं चित्र तसंच आहे की महायुतीला ताकद देणारं, शक्ती देणारं एक चित्र आज महाराष्ट्रामध्ये उभं झालंय। नांदेडमध्ये विशेषतः अमरनाथ राजूरकर यांचा अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे। मी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो, सुनीताताईंचे आभार मानतो आणि विशेषतः आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो